आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। दर्पण दिनानिमित्त परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्हॉइस ऑफ मीडिया परभणी आणि परभणी मेडिकल कॉलेज, आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट पेडगाव, परभणी मानवत रोड परभणी प्रथमच पत्रकारांकरता आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर राहुल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून एसपी रागसुधा आर मॅडम परभणी यांची उपस्थिती होती। प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रमोद शिंदे, सूरज कदम, विजय चोरडिया, विशाल माने, प्रवीण चौधरी, सुरेश जंपनगिरे, राजकुमार हाटेकर, गजानन देशमुख, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हे होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दर्पण दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया परभणी आणि आरपी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची महाआरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम यावेळी संपन्न करण्यात आला। शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज करिता संपादक राहुल पुंडगेसह प्रणिता देशपांडे। व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना मागच्या 3 वर्षापासून संपूर्ण देशभरामध्ये काम करते। आता मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जवळपास 38,000 पत्रकारांचा पल्ला जो आहे तो आपल्या संघटनेनं पार केलेला आहे। एका परभणी जिल्ह्यामध्ये 300 पेक्षा अधिक पत्रकार आपण आपल्या संघटनेमध्ये जोडलेले आहेत। आज मूळ कन्सेप्ट जी आहे की पत्रकारांची जी काही धावपळ असते बातमीच्या मागे आपण सगळं फिरत असताना आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आपण कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाने हे प्रथमतः पहिल्यांदाच प्रयोग असं होते की पत्रकाराबरोबर त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा तपासणी केली जाते। मी यासाठी आदरणीय आमदार राहुल पाटील साहेबांचं मनपूर्वक व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने धन्यवाद मानतो। कारण एक महत्त्वाचं हे संकुल या शहरामध्ये आलं त्यामुळे वैभव वाढलं आणि खरं तर यामुळे आमच्या कुटुंबियांच्या तपासण्या करण्याचं भाग्य जे आहे त्याला लाभलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा अशा पद्धतीचा हा उत्तम पाटील साहेबांनी निश्चित राहावं जेणेकरून पत्रकारांना दरवर्षी अशा पद्धतीची तपासण्या करता येतील हे मला सांगायला आवडतं। बट पत्रकार जो है तो हम पिलर्स ऑफ डेमोक्रेसी है, फिर भी हमारे लिए एक सिस्टम नहीं है जहाँ पे कंटिन्यूअस आपका हेल्थ चेकअप कर सकते हैं। अब जैसे मैं बताती हूँ कि रात में हमको काम करना पड़ता है अनटाइम में, सो ज्यादातर पुलिस का जो हेल्थ चेकअप की जो हम देखते हैं बीपी ज्यादा होता है, डायबिटीज ज्यादा होता है, हार्ट इश्यूज ज्यादा रहता है। सेम पत्रकार का भी होता है क्योंकि अपने बीट अमलदार हो या ऑफिसर हो, बाहर जाके कौन सा तेल में क्या समोसा पका रहे मालूम नहीं है बट हमको खाना पड़ता है, पानी कौन सा है मालूम नहीं है हमको पीना पड़ता है। सो उस बेसिस पे मेरा एक विनती है सर्व पत्रकार और इवन उनके फैमिली मेंबर्स को, जैसे अभी लेडीज इधर बैठे हैं, इवन आमदार सर भी इसमें अग्री होंगे बिकॉज सर डॉक्टर भी है, कि जैसे लेडीज का एज इंक्रीज होके जाएगा तो बोन डेंसिटी जो है वो कम होके जाएगा। सो उस बेसिस पे काफी बैक पेन आ जाता है, काफी लोगों को रिमेटॉइड आर्थराइटिस हो जाता है, इवन पत्रकार लोगों को भी। तो हमारे तरफ से ये विनती है कि जब सब दुनिया की सब न्यूज जो है आप बाहर लेके आते हैं, आपका बॉडी का न्यूज जो है आपको थोड़ा सुनना पड़ेगा और साथ में एक बार आप और आपकी फैमिली मेंबर्स की हेल्थ चेकअप कीजिए। और साथ साथ में मैं ये भी बोलना चाहती हूँ कि परभणी जैसे जिले में इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर की एक हॉस्पिटल लेके आना एक बहुत बड़ा बात है वो, तो उसके लिए और वॉइस ऑफ मीडिया की तरफ से जो अभी हेल्थ चेकअप हो रहे वो भी इस हॉस्पिटल में हो रहे। तो मेरा विश्वास ये है कि डेफिनेटली आपकी ये जो इस साल जो शुरुआत हुआ वो आगे भी शुरुआत होना है, आगे भी कंटिन्यू होना है। उस कार्यक्रमामध्ये सातत्याने या सर्वांच्या टचमध्ये असतो आणि अल्पावधीच्या काळामध्ये मला वाटतं 38,000 मेंबर यांनी संपूर्ण देशामध्ये केलेले आहेत आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा संघटना होती। म्हणजे मराठी माणसामध्ये किती ताकद आहे हे दाखवण्याचं काम या संघटनेने केलं आणि सातत्याने फक्त कार्यक्रम न घेता पंचसूत्रावर पंचतत्वावर काम करणारे हे एक
संघटना आहे. मी नागपूरला सुद्धा यांच्या जे उपोषणाला बसले होते यांचं एक धरणे आंदोलन होतं, त्या धरणे आंदोलनात सुद्धा मी विजिट केली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या होत्या अतिशय म्हणजे ज्या की सामाजिक बांधिलकीला धरून अशा त्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, आम्हाला हाऊसिंग सोसायटी निर्माण झाल्या पाहिजे, आम्हाला रिटायरमेंटच्या बेनिफिट्स मिळाले पाहिजे. शेवटी बातमीच्या शोधामध्ये आयुष्य घालणारे हे सगळे लोक आहेत. शेजारी पत्रकार पोहोचतात आणि त्यांना एक सिक्युरिटी आहे, पण पत्रकारांना कसल्या प्रकारची सिक्युरिटी नाही, कसल्या प्रकारची सुरक्षेचं कवच नाही, त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या मुलाबाळाचं काय होईल याचा सुद्धा विचार न करता सातत्यानं बातमीच्या मागे धावणारा हा जो माझा युवक आहे त्याला कुठं ना कुठंतरी एक मदतीचा हात मिळाला पाहिजे. शेवटी त्यांच्या अधिकारात आहे. स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिक मिळवत असताना यांचं सुद्धा एक पिलर म्हणून हे काम करतात. यांना सुद्धा कुठं ना कुठंतरी सुरक्षितता मिळाली पाहिजे. मॅडम म्हणल्या की आपल्याला दरवर्षी कॅम्प घ्यावं लागेल, तर मी आजच घोषणा करतो की जोपर्यंत आरती मेडिकल कॉलेज आहे तोपर्यंत आपल्याला दरवर्षी अशा प्रकारचं आणि आपल्या कुटुंबाला एक कार्ड सुद्धा दिलं जाईल आणि त्या कार्डच्या माध्यमातून आपल्याला वर्षभर सगळ्या काही तुमच्या चाचण्या असतील सगळ्या मोफत किंवा फ्री करण्याची घोषणा अजून चांगल्या प्रकारची सेवा आपल्याला देता येईल. डायलिसिस युनिट इथं आपण सुरू केलेलं आहे, ते सुद्धा मोफत आपण सगळ्याला परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून काही किडनीचे आजार असतील तर त्याची सुद्धा सेवा आपल्याला प्राप्त होईल. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण फार मोठ्या संख्येने अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गणपती दिनाच्या आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आपल्या हाती सत्कार्य घडवू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय महाराज. काही मागण्या वाचल्या आपण. या मागण्यापैकी निश्चितपणे मी ज्या काही मागण्या पटकन होण्यासारख्या आहेत त्या मागण्या तात्काळ करेल. जागेचा पण विषय आमदार साहेबांनी आपण व्यक्त केलेला आहे, तो देखील आपण एक जॉईंट मीटिंग लवकरच कॉल करू आणि या मागण्याबद्दल मी निश्चित सकारात्मक आहे. डेफिनेटली आपण त्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये टप्प्यानिहाय आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो.